वेलकम टू एस के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. माय नेम इज सचिन कुमार. आजच्या सेशनमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI 2013च्या पेपरचं ॲनालिसिस करत आहोत. ॲनालिसिस करत असताना आपण इंग्रजीचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे ॲनालिसिस करत आहोत. दिनांक 16 एप्रिल 2022ला आपली डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा आहे आणि यामध्ये आपल्याला जे काही इंग्रजीचे प्रश्न विचारण्यात येतील त्याचा योग्य त्या पद्धतीने आपला सराव झाला पाहिजे, पॅटर्न आपल्याला व्यवस्थित कळालं पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ घेत आहोत. तसेच हा व्हिडिओ आपल्या डिपार्टमेंटल PSI इंग्लिश ऑनलाईन कोर्स SK एज्युकेशन ॲपवर देखील उपलब्ध आहे. चला सुरुवात करूया महत्त्वपूर्ण प्रश्नांना की जे इंग्रजीचे आहेत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. पहिला प्रश्न आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतोय. विच ऑफ द अल्टरनेटिव्स करेक्टली रिप्रेझेंट्स द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. आपल्याला 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत. या 4 सेंटेन्सेसमध्ये एका शब्दाला अंडरलाइन करण्यात आलेला आहे. आपल्याला तो अंडरलाइन केलेला जे एक्सप्रेशन आहे किंवा जो अंडरलाइन केलेला शब्द जो आहे तो करेक्ट ओळखायचा आहे की तो करेक्ट कोणत्या सेंटेन्समध्ये लिहिलेला आहे किंवा करेक्टली तो कोणत्या ऑप्शन्समध्ये लिहिलेला आहे. मग पहा, हिज मॉड्युलर ऑपरेंडी इज वेल नोन टू द पोलीस. दुसरं सेंटेन्स आहे हिज मॉडेस्ट ऑपरेंडी इज वेल नोन टू द पोलीस. त्यानंतर आहे हिज मॉडेस्ट ऑपेरा इज वेल नोन टू द पोलीस. आणि शेवटचं आहे हिज मॉडेस्ट ऑपरेंडी इज वेल नोन टू द पोलीस. मॉडेस्ट ऑपरेंडी हा एक फॉरेन वर्ड आहे. स्पेशल इंग्लिश भाषेमध्ये लॅटिन भाषेतून आलेला मॉडेस्ट ऑपरेंडी हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो मेथड ऑफ वर्किंग, मेथड ऑफ ऑपरेशन. आपण पोलीस दलामध्ये असताना अनेक ऑपरेशन्स आपण करत असतो. सो जे काही आपली कार्य करण्याची शैली असेल किंवा जे आपले मेथड ऑफ ऑपरेशन असेल किंवा मेथड ऑफ वर्किंग असेल किंवा द वे ऑफ आवर ऑपरेशन असेल किंवा द वे ऑफ आवर ऑपरेशन किंवा वर्क असेल त्याला आपण मॉडेस्ट ऑपरेंडी असं म्हणत असतो. आणि हा एक फॉरेन वर्ड आहे. आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये फॉरेन वर्डमधील जे शब्द आहेत ते सर्व व्यवस्थित जर आपण केले तर आपल्याला MPSCमध्ये कशा प्रकारचे फॉरेन वर्ड्स विचारले जातात ते देखील माहिती होईल. मग बघा, मॉड्युलर ऑपरेंडी असा शब्द मुळात नाही. त्यामुळे हे मॉड्युलर ऑपरेंडी या ठिकाणी जे लिहिलेलं आहे हे चुकीचं आहे. ओके, सो हे मॉड्युलर ऑपरेंडी चुकीचं आहे. त्यानंतर मॉडेस्ट ऑपरेंडी हे देखील चुकीचं आहे. मॉडेस्ट ऑपेरा, इथे बघा मॉडेस्ट अगदी बरोबर आहे परंतु ओपेरा चुकीचं लिहिलेलं आहे. त्यामुळे पहिलं ऑप्शन, दुसरं ऑप्शन, तिसरं ऑप्शन कॅन्सल झालं. मॉडेस्ट ऑपरेंडी म्हणजे द वे ऑफ वर्किंग किंवा द मेथड ऑफ ऑपरेशन, मॉडेस्ट ऑपरेंडी. याच सारखा एक शब्द आहे मॉडस विवेंडी. याच सारखा एक शब्द आहे मॉडस विवेंडी. इथे लिहून देतो मॉडस विवेंडी. आणि या शब्दाचा अर्थ होतो द मेथड ऑफ लिव्हिंग लाईफ किंवा द वे ऑफ लिव्हिंग द लाईफ किंवा द स्टाईल ऑफ लिव्हिंग द लाईफ. जगण्याची जी काही शैली असते, ज्या पद्धतीने आपण आपलं जीवन जगतो त्याला मॉडस्ट विवेंडी असं म्हणत असतो. आणि कार्य करण्याची जी शैली असते त्याला मॉडस्ट ऑपरेंडी असं आपण म्हणत असतो. तर हे 2 शब्द अगदी महत्त्वपूर्ण आहेत, सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पिक आउट द ऑड पेअर फ्रॉम द फॉलोइंग. इथे एक ऑड पेअर असेल किंवा एकापेक्षा जास्त ऑड पेअर्स आपल्याला दिसतील, त्या आपल्याला ऑप्शन्स म्हणून आन्सर म्हणून चूज करायचे आहे. बघा, परमिटचा अर्थ होतो परवानगी देणे. परमिटचा अर्थ होतो परवानगी देणे आणि त्याचा नाऊन तयार होतो परमिशन. सो परमिट पासून परमिशन हा नाऊन तयार होतो म्हणजे हे अगदी योग्य आहे. त्यानंतर आपण पाहूया ब्लेस. ब्लेसचा आपण ब्लेसिंग किंवा ब्लेसिंग्स करत असतो. ब्लेस या शब्दाला आपण ब्लेसिंग किंवा ब्लेसिंग्स असं देखील करत असतो म्हणजे हे देखील बरोबर आहे. प्रोवाइड आणि प्रोवायडेशन. प्रोवाइडचं नाऊन प्रोवायडेशन होत नाही, प्रोवाइडचं नाऊन प्रोव्हिजन होत असतो आणि म्हणून ही जी पेअर आहे ही पेअर या ठिकाणी चुकीची आहे, सी. आणि त्यानंतर आहे बोल्ड. तर बोल्डला आपण NESS लावून बोल्डनेस हा नाऊन तयार करू शकतो म्हणजे हे देखील बरोबर आहे. आता आपल्याला विचारलेलं काय आहे, आपल्याला ऑड पेअर विचारलेली आहे आणि ऑड पेअर एकच आहे, प्रोवाइड, प्रोवायडेशन. सो ही ऑड पेअर ऑप्शन सी मध्ये दिसते म्हणून सी ओनली ऑप्शन 3 जे आहे त्याला आपल्याला चूज करायचं. बाकीचे सर्व ऑप्शन्स जे आहेत हे सर्व ऑप्शन्स कशी आहेत, चुकीची आहेत. क्लियर. यानंतर घेऊया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला होता आयडेंटिफाय द मिसस्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग.
आपल्याला 1 2 3 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, 4 वर्ड्स दिलेले आहेत. या 4 वर्ड्सपैकी कोणत्या वर्डमध्ये कोणत्या शब्दामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. बॅरिस्टर, सर्वांना माहिती आहे बॅरिस्टरच्या स्पेलिंगमध्ये डबल आर येत असतो आणि आपण जर पाहिलं तर बॅरिस्टरच्या स्पेलिंगमध्ये या ठिकाणी एकच आर आहे, म्हणजे हे स्पेलिंग कसं आहे, मिस्टेक आहे. म्हणजे जिथे जिथे आपल्याला ए दिसेल ते ते आपलं उत्तर बरोबर असेल. कदाचित आपलं उत्तर हे ए ओनली बरोबर असू शकतं, परंतु या ठिकाणी मिसस्पेल्ड विचारलेलं आहे आणि फक्त बी ओनली म्हटलेलं आहे, तर उत्तर 2 आपलं होऊ शकत नाही. या ठिकाणी आपल्याला ए उत्तरात दिसतंय म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर होऊ शकतं, परंतु फक्त डी होऊ शकत नाही कारण ए देखील चुकीचं आहे. म्हणून आपल्याकडे 2 पर्याय शिल्लक राहिले, एकतर ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल किंवा ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल, कारण बॅरिस्टरचं स्पेलिंग जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर पहा बॅचलर, बॅचलरचं स्पेलिंग हे अगदी योग्य आहे. बॅचलरचा अविवाहित जो आपण मुलगा म्हणतो, अविवाहित मुलगा जो असतो त्याला आपण बॅचलर म्हणतो. सो या ठिकाणी बघा बॅचलरचं जे स्पेलिंग आहे ते अगदी योग्य आहे. सो आपण म्हणू शकतो बी जे आहे ते बरोबर आहे. त्यानंतर मिसस्पेल्ड पुढे बघा कॅलेंडर. कॅलेंडर 2 वेगवेगळे शब्द आहेत. एक आहे कॅलेंडर DER आणि दुसरा आहे कॅलेंडर DAR. एक आहे कॅलेंडर DER, दुसरा आहे कॅलेंडर DAR. आपल्या घरामध्ये जी दिनदर्शिका असते किंवा आपल्या घरामध्ये जे पंचांग किंवा ज्याला आपण कालनिर्णय म्हणतो त्यालाही आपण कॅलेंडर म्हणतो, परंतु त्या कॅलेंडरचं स्पेलिंग हे असणार आहे CALENDAR. आपल्या घरात जे दिनदर्शिका असते किंवा कालनिर्णय असतं त्याचं स्पेलिंग कॅलेंडर जेव्हा आपण त्याला म्हणतो तेव्हा त्याचं स्पेलिंग आपण CALENDAR असं लिहिणार आहेत. आणि हा जो कॅलेंडरवरचा शब्द आहे, हा कॅलेंडर शब्द म्हणजे काय, एक मशीन असते. आपण पाहिलं असेल की जी लॅमिनेशन मशीन असते त्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे पाईप असतात आणि त्या पाईपमधून एक आपलं जे लॅमिनेशन करण्याचं जे डॉक्युमेंट आहे ते त्याच्यातनं पास थ्रू होत असतं, त्याच्यातनं ते पास होत असतं. ओके, तर अशा प्रकारची जी मशिनरीज असते त्याला कॅलेंडर म्हटलं जातं. अशा प्रकारची जी मशिनरी असते ज्याच्यामधून कापड निघत असतो किंवा ज्याच्यामधून मोठे मोठे कागद निघत असतात, तर त्या मशीनला आपण कॅलेंडर असं म्हणत असतो. यापूर्वी देखील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे समजून सांगितलेलं आहे. सो कॅलेंडरचं स्पेलिंग तुम्ही हे लिहा किंवा हे लिहा, दोन्हीही बरोबर असतील. एकतर मशीन म्हणून कॅलेंडर हे बरोबर असेल आणि दिनदर्शिका म्हणून कॅलेंडर DAR बरोबर असेल. सो आपण म्हणू शकत नाही की कॅलेंडर C जे आहे ते स्पेलिंग चुकलेलं आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं बेगर, बेगर म्हणजे भिकारी आणि बेगरचं स्पेलिंग लिहित असताना आपण डबल G लिहित असतो, BEGGAR. सो या ठिकाणी डी जे आहे ते चुकीचं आहे. मग आपण म्हणू शकतो की मिसस्पेल्ड जे करण्यात आलेलं आहे ते कशामध्ये करण्यात आलेलं आहे, बॅरिस्टरचं स्पेलिंग चुकवलेलं आहे आणि बेगरचं स्पेलिंग चुकवलेलं आहे. म्हणजे ऑप्शन ए आणि ऑप्शन डी हे आपलं संयुक्तिक उत्तर असेल, तर फक्त ए आपलं उत्तर असणार नाही. त्यामुळे ए आणि डी जे ऑप्शन 3 मध्ये आपल्याला दिसतंय हेच आपल्यासाठी बरोबर असेल की ए आणि डी मध्ये मिसस्पेल करण्यात आलेलं आहे, स्पेलिंग चुकवण्यात आलेलं आहे, म्हणून आपलं ऑप्शन 3 जे आहे ते राईट आन्सर होईल. यानंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आय वेंट टू हिज हाऊस दिस आफ्टरनून. आय वेंट टू हिज हाऊस. आय मी, वेंट टू म्हणजे गेलो होतो, हिज हाऊस मी त्याच्या घरी गेलो होतो, दिस आफ्टरनून या दुपारी मी त्याच्या घरी गेलो होतो. सो ॲज टू हेल्प हिम, ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे त्याची मदत करण्यासाठी. मी त्याच्या घरी गेलो होतो दुपारी, कशासाठी, त्याची मदत करण्यासाठी. मग आता बघा काय विचारलेलं आहे, which WH word should the question begin with to get the underlined word as an answer. आता बघा, सो ॲज टू हेल्प हिम याला अंडरलाईन करण्यात आलेलं आहे आणि सांगण्यात आलेलं आहे की जे अंडरलाईन करण्यात आलेलं आहे हे जर आपल्याला उत्तर मिळवायचं असेल किंवा हे जर आपल्याला उत्तर म्हणून मिळवायचं असेल तर प्रश्न जो आहे तो प्रश्न हूने विचारला गेला पाहिजे, हुमने विचारला गेला पाहिजे, वेअरने विचारला गेला पाहिजे की व्हायने प्रश्न विचारला गेला पाहिजे. आता बघा, सो ॲज टू हेल्प हिम त्याची मदत करण्यासाठी. समजा मी त्याच्या घरी का गेलो होतो,
मी त्याच्या घरी त्याची मदत करण्यासाठी गेलो होतो. सो का गेलो होतो या अर्थाने कोण गेला होता हे महत्त्वाचं आहे का? हे उत्तर येण्यासाठी कोण गेला होता हे महत्त्वाचं आहे का? नाही. हे उत्तर घेण्यासाठी whom हे महत्त्वाचं आहे का? नाही. कुणाला महत्त्वाचं नाही. कुठे गेला होता हे महत्त्वाचं आहे का? नाही. सो ॲज टू हेल्प हिम हे आपलं उत्तर आलं पाहिजे. त्याची मदत करण्यासाठी गेलो होतो. म्हणजे का गेलो होतो अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारावा लागेल. मग का साठी आपल्याला वाय WH याने प्रश्न विचारावा लागेल. म्हणून वेअर कुठे गेला होता असं आपल्याला विचारलेलं नाही. म्हणून ऑप्शन 3 देखील आपलं उत्तर येणार नाही. आपलं उत्तर येणार ऑप्शन 4 वाय का गेला होता. तर त्याचं उत्तर आहे सो ॲज टू हेल्प हिम त्याची मदत करण्यासाठी. क्लिअर. तर अत्यंत सोपा प्रश्न आहे. प्रत्येकाला याचं उत्तर आलेलंच असेल. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय पुटिंग द वर्ब इन ब्रॅकेट्स इन करेक्ट फॉर्म पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह. व्हर्ब दिलेला आहे त्याचा करेक्ट फॉर्म V1 V2 V3 ING किंवा जो काही असेल तो फॉर्म या ठिकाणी आपल्याला ब्लँक मध्ये लिहायचा आहे. ब्रॅकेट मध्ये ऑलरेडी हिंट दिलेली आहे. बघा आता आपण पाहूया. आय न्यू शी वॉज व्हेरी बिझी. मला माहिती होतं की ती खूप बिझी आहे, ती खूप व्यस्त आहे. बघा न्यू म्हणजे या ठिकाणी काय आहे? नोचा सेकंड फॉर्म आहे. KNOW हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म, KNEW हा व्हर्बचा सेकंड फॉर्म, KNOWN हा व्हर्बचा थर्ड फॉर्म आहे. व्हर्बचा सेकंड फॉर्म असेल तर आपल्याला तो पास्ट टेन्स मध्ये घ्यावा लागतो. म्हणून व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे तर पास्ट. सो या ठिकाणी न्यू जो आहे हा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे. म्हणजे हे जी घटना आहे किंवा ही जी ॲक्शन आहे किंवा हे जे कार्य आहे हे पास्ट मध्ये आहे. सो आय न्यू मला माहिती होतं. शी वॉज व्हेरी बिझी. अगेन इथे आपल्याला काय दिलेलं आहे? वॉज दिलेला आहे. शी वॉज व्हेरी बिझी की ती खूप व्यस्त होती. सो म्हणून मी डॉट 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 डिस्टर्ब हर. म्हणून मी तिला डिस्टर्ब केलं नाही. म्हणून मी तिला डिस्टर्ब केलं नाही. आता पहा न्यू V2 पास्ट मध्ये, वॉज अगेन पास्ट मध्ये. मग या ठिकाणी आपण विल घेऊ शकतो का? कारण विल आपल्याला फ्युचर दाखवतो म्हणून आपण विल घेऊ शकत नाही. त्यानंतर हे सर्व जर पास्ट मध्ये चालू आहे तर हा जो डू आहे हा प्रेझेंट दर्शवतो म्हणून डू आपण घेऊ शकतो का? नाही. त्यानंतर आपण जर पाहिलं तर डीड काय आहे? व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे म्हणजे हा पास्ट मध्ये आहे. सो पास्ट मध्ये घडणारी क्रिया ॲक्शन जी आहे ती पास्ट मध्येच कंटिन्यू राहणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला करेक्ट ऑप्शन जे मिळतंय ते मिळतंय ऑप्शन 3 डिड नॉट. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं कॅन नॉट तर कॅन नॉट हे प्रेझेंट साठी असतं, पास्ट साठी नसतं. आणि म्हणून या ठिकाणी चौथा ऑप्शन देखील कॅन्सल होईल. सो डिड नॉट जे आहे ते आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन होईल. क्लिअर. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे आय हॅव नेव्हर सीन सच अ ब्युटिफुल साईट. इट इज अ गुड साईट फॉर फॅक्टरी. आणि विचारलेलं आहे फर्स्ट इज करेक्ट ओनली, बोथ 1 and 2 आर करेक्ट, 2 इज करेक्ट ओनली, बोथ 1 and 2 आर इनकरेक्ट. आता पहा ही दोन्ही सेंटेन्सेस बरोबर आहेत की चुकीचे आहेत की यांच्यापैकी एक सेंटेन्स बरोबर आहे दुसरं सेंटेन्स चुकीचं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आय हॅव नेव्हर सीन सच अ ब्युटिफुल साईट. मी अशा प्रकारचं दृश्य यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही. आय हॅव नेव्हर सीन मी यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही. सच अ ब्युटिफुल साईट अशा प्रकारची ब्युटिफुल साईट. साईट हा जो शब्द आहे हा या ठिकाणी एक दृश्य म्हणून घेण्यात आलेला आहे. साईट हा जो शब्द आहे हा एक दृश्य म्हणून घेण्यात आलेला आहे. आणि इथे बघा इट इज अ गुड साईट. अगेन इथे साईट हा शब्द आहे परंतु तो SITE हा आहे फॉर अ फॅक्टरी. म्हणजे या ठिकाणी साईट SIGHT देखील आहे आणि SITE देखील आहे. हा SIGHT साईट म्हणजे काय? दृश्य, देखावा, व्ह्यू किंवा सिनरी ज्याला आपण म्हणत असतो. आणि हे साईट म्हणजे काय? ज्या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत, ज्या ठिकाणी आपण डेव्हलपमेंट करणार आहोत अशी जी जागा आहे त्याला देखील आपण साईट असं म्हणतो. कन्स्ट्रक्शन साईट म्हटलं जातं. त्याप्रमाणे ही फॅक्टरीची काय आहे? साईट आहे. म्हणजे हा शब्द या ठिकाणी जो वापरलेला आहे तो अगदी योग्य आहे. म्हणून आपण म्हणू शकतो
पहिलं सेंटेन्सही बरोबर आहे, दुसरं सेंटेन्सही बरोबर आहे. दोन्ही सेंटेन्सेस जर बरोबर असतील तर आपल्याला ऑप्शन 3 सोबत जावं लागेल. बोथ 1 अँड 2 आर करेक्ट. दोनही सेंटेन्सेस कसे आहेत, करेक्ट आहेत. क्लिअर. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अ प्रेपोजिशन. खालीलपैकी कोणता शब्द हा प्रेपोजिशन आहे. ऍक्सेप्ट. ऍक्सेप्ट काय आहे, एक व्हर्ब आहे. ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकार करणे, आणि स्वीकार करणे हा एक व्हर्ब आहे, त्यामुळे हा प्रेपोजिशन होऊ शकत नाही. त्यानंतर आहे ऍक्सेप्ट. ऍक्सेप्ट हा एक प्रेपोजिशन म्हणून देखील काम करतो आणि ऍक्सेप्ट हा एक कंजंक्शन म्हणून देखील काम करतो. सो ऍक्सेप्ट हा जो शब्द आहे हा या ठिकाणी करेक्ट प्रेपोजिशन आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर अवॉर्ड. अवॉर्ड हा नाऊन देखील आहे आणि अवॉर्ड हा व्हर्ब देखील आहे. बक्षीस म्हणून अवॉर्ड हा नाऊन असेल आणि बक्षीस देणे म्हणून अवॉर्ड हा व्हर्ब असेल, परंतु हा प्रेपोजिशन नाही, म्हणून ऑप्शन 3 कॅन्सल होणार. रिवॉर्ड म्हणजे सुद्धा या ठिकाणी कोणताही प्रेपोजिशन होत नाही. रिवॉर्ड हा एक नाऊन आहे आणि एक व्हर्ब देखील आहे, त्यामुळे ऍक्सेप्ट जो शब्द आहे तो या ठिकाणी आपला एक प्रेपोजिशन आहे, म्हणून ऑप्शन 2 जे असेल ते आपल्यासाठी करेक्ट असेल. अत्यंत सोपा प्रश्न होता. त्यानंतर पुढील प्रश्न घ्या. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर विचारलेला आहे. इनकरेक्ट पेअर, चुकीची जोडी विचारलेली आहे. फ्रॉम द फॉलोइंग, खालीलपैकी जी चुकीची जोडी असेल ती बघा. बघा, ड्युटीसाठी ड्युटीफुल केलेला आहे, परंतु ड्युटीफुल शब्द अस्तित्वातच नाही. ड्युटीफुल शब्द हा मुळात नाहीच, आणि त्यामुळे ऑप्शन ए जे आहे हे चुकीचं आहे. सो फेम आणि फेमस, फेम पासून फेमस करता येतो. फेम म्हणजे काय, प्रसिद्ध असणे, आणि फेमस म्हणजे काय, प्रसिद्ध. सो ही जोडी जी आहे ही करेक्ट आहे. त्यानंतर नोचं नॉलेज करता येतं. नो म्हणजे माहिती असणे, आणि माहिती असणे नो याच्यावरून आपल्याला याचं नाऊन करायचं असेल तर नॉलेज हे नाऊन तयार होतं, म्हणजे ही जोडी अगदी बरोबर आहे. आणि रिलिजन म्हणजे धर्म आणि रिलिजियस म्हणजे धार्मिक. सो हे सुद्धा अगदी मिळतं जुळती जोडी आहे. सो आपण पाहू शकतो बी जोडी बरोबर, सी जोडी बरोबर, डी जोडी बरोबर. फक्त एकच जोडी चुकीची आहे, ए, की ड्युटीचं ड्युटीफुल करता येत नाही, म्हणून ए ओनली ऑप्शन 1 आपलं बरोबर असेल. बाकीची सर्व ऑप्शन्स जी आहेत ती कशी आहेत, चुकीची आहेत. ऑप्शन्स चुकीची आहेत, जोड्या बरोबर आहेत, परंतु आपल्याला इनकरेक्ट पेअर विचारले म्हणून ड्युटी ड्युटीफुल नावाची ही जी जोडी ही चुकीची आहे, आणि चुकीची पेअर म्हणून आपण ऑप्शन 1 ए या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. पुढे पाहूया पुढचा प्रश्न. Pick out the correct sentence from the given alternative. The first is, how dare you contradict me? How dares you contradict me? How dared you to contradict me? How dare you contradict me? आता बघा, हाऊ नंतर जर आपल्याला डेअर शब्द वापरायचा आहे तर डेअर हा शब्द ऑलरेडी एक ऑक्झिलरी व्हर्ब आहे, आणि त्यामुळे याला मेन व्हर्ब म्हणून वापरता येणार नाही. सो या ठिकाणी हा डिड चुकीचा आहे. हा डेअर्स बरोबर वापरलेला आहे, परंतु यू असल्यामुळे हा एस येणार नाही. पहिलं ऑप्शन कॅन्सल, दुसरं ऑप्शन कॅन्सल. आता डेअर्ड जो लिहिलेला आहे हा चुकीचा आहे, कारण हा फक्त आपल्याला प्रेझेंट इंडेफिनिट टेन्समध्ये विचारता येणारा प्रश्न आहे, त्यामुळे हे देखील कॅन्सल होईल. हाऊ डेअर यू, आपण बऱ्याचदा फिल्ममध्ये हे डायलॉग्स पाहिलेले असतील, हाऊ डेअर यू. सो या ठिकाणी बघा डेअर लिहिलेलं आहे, डेअर्स नाही. क्लिअर. आणि हाऊ डेअर्ड असं सुद्धा म्हटलेलं नाहीये, हाऊ डेअर यू असं म्हटलं जातं. सो त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ऑप्शन 4 जे आहे हे आपल्यासाठी करेक्ट एक्सप्रेशन दिलेलं आहे डेअर या शब्दाने. ओके. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढे प्रश्न आहे, पिक आउट द करेक्ट एंटोनिम ऑफ द वर्ड अँड द वर्ड इज रँडम. रँडम आपल्याला माहिती असेल, आपण जेव्हा एका स्पेसिफिक ऑर्डरमध्ये काही गोष्ट घेत नाही, जेव्हा स्पेसिफिक ऑर्डरमध्ये न घेता आपण रँडमली सिलेक्ट करतो, त्यालाच आपण काय म्हणत असतो, रँडम किंवा कॅज्युअल. सो या ठिकाणी आपल्याला करेक्ट एंटोनिम विचारलेला आहे, तर रँडमचा आपण क्लिअर होऊ शकत नाही एंटोनिम. कॅज्युअल सुद्धा आपण एंटोनिम घेऊ शकत नाही. त्यानंतर स्पेसिफिक आहे आणि त्यानंतर नॉर्मल आहे, तर नॉर्मल घेता येणार नाही, स्पेसिफिक घेता येईल. बघा, जर रँडम म्हणजे इकडचं तिकडचं काहीही असो ते सिलेक्ट करणे, आणि स्पेसिफिक म्हणजे काय, स्पेसिफिक जे आहे ते सिलेक्ट करणे. सो रँडम म्हणजे काय, कॅज्युअल,
कोणत्याही अवस्थेत कसंही असो, तर ते कोणत्याही पद्धतीने कोणत्याही विशिष्ट स्टँडर्ड रूल फॉलो न करता स्पेसिफिक न घेता आपण रँडमली सिलेक्ट करत असतो. आणि स्पेसिफिक म्हणजे काय, स्पेसिफिक एक स्टँडर्डनेस आहे, त्यानुसार आपण घेत असतो. म्हणजे अँटॉनिम जर पाहिला, विरुद्ध अर्थाचा शब्द जर पाहिला, तर तो काय होणार, स्पेसिफिक होणार. क्लिअर. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज इन ॲडवर्ब. खालीलपैकी कोणता शब्द हा ॲडवर्ब आहे, क्रियाविशेषण आहे. बघा ॲक्ट काय आहे, व्हर्ब, म्हणजे हा क्रियाविशेषण ॲडवर्ब नाही. त्यानंतर ॲक्शनच्या शेवटी TION लावलेला आहे ॲक्टला, म्हणजे हा काय आहे, एक नाऊन आहे, हा ॲडवर्ब नाही. त्यानंतर ॲक्टिव्ह शेवटी IVE असेल तर तो काय असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, म्हणून ऑप्शन 3 आपलं उत्तर होणार नाही. मग शेवटी एकच ऑप्शन शिल्लक राहिलेला आहे 4, काय आहे, ॲक्टिव्हली. शेवटी LY असेल तर जनरली त्याला आपण ॲडवर्ब म्हणत असतो, म्हणून चौथं ऑप्शन ॲक्टिव्हली हे ॲडवर्ब आहे, क्रियाविशेषण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. चूज द बेस्ट ऑल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. Sentence is I am not accustomed ... getting up so early. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं, ज्यांना ज्यांना MPSC ची मुख्य परीक्षा द्यायची त्यांनी. सो accustomed हा जो शब्द आहे, या शब्दासोबत नेहमी टू हा प्रिपोजिशन लावला जातो आणि याचा अर्थ होतो सवय असणे. याचा अर्थ काय होतो, सवय असणे. सो आय एम नॉट, आता इथे नेगेटिव्ह आहे, आय एम नॉट accustomed टू, आणि पुढे जो व्हर्ब येणार तो ING फॉर्म मध्ये येणार. मग आपण पाहू शकतो इथे गेटला ING जोडलेला आहे, म्हणजे हे अगदी बरोबर आहे. सो दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचा की या शब्दानंतर आपल्याला टू हा प्रपोजिशन वापरायचा आहे आणि यानंतर जो व्हर्ब येणार तो नेहमी ING म्हणूनच येणार, तो नेहमी ING प्रत्यय असलेला व्हर्ब येणार. क्लिअर. सो यावर आपल्याला आपले प्रश्न जे आहेत ते चुकवले जाऊ शकतात किंवा सेंटेन्स जे आहे ते चुकवलं जाऊ शकतं, म्हणून इथे ING फॉर्म येईल, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. आपल्याला प्रपोजिशन विचारलेलं आहे, सो विथ प्रपोजिशन येणार नाही, टू प्रपोजिशन करेक्ट आहे, अबाउट प्रपोजिशन चुकीचा, इन प्रपोजिशन चुकीचा. क्लिअर. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह that describes the underlined word in the following sentence. Sentence is frog is an example of an amphibian. आता amphibian शब्दाला या ठिकाणी अंडरलाईन करण्यात आलेला आहे आणि amphibian हा जो शब्द आहे, amphibian हा जो शब्द आहे हा काय आहे, एक वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एम्फी असेल किंवा एम्बी असेल, एम्फी असेल किंवा एम्बी असेल, याचा अर्थ होतो दोन किंवा याचा अर्थ होतो बोथ, दोन्ही. एकतर दोन होणार किंवा दोन्ही होणार. आणि बायन म्हणजे काय, राहणारे, म्हणजे असा प्राणी की जो पाण्यातही राहतो आणि जमिनीवरही राहतो, पाण्यातही राहतो आणि जमिनीवरही राहतो. फ्रॉग हा एक असा प्राणी आहे की जो पाण्यातही राहतो, जमिनीवरही राहतो. सो बघा, फ्रॉग इज अन एक्झाम्पल ऑफ एन एम्फिबायन, पाण्यातही राहणारा आणि जमिनीवर राहणारा. सो लिव्हिंग ऑन द लँड, फक्त लिव्हिंग ऑन द लँड म्हणता येणार नाही, इन वॉटर म्हणता येणार नाही, अँड ॲनिमल लिव्हिंग ऑन बोथ. या ठिकाणी हा बोथ शब्द जो आहे एम्फी, लँड अँड वॉटर, लँड अँड वॉटर. सो ऑप्शन 3 बरोबर असेल, ऑप्शन 4 जे काही असेल ते चुकीचंच असेल. क्लिअर. तर या ठिकाणी एम्फिबायन हा शब्द सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा शब्द घ्या, पुढचा प्रश्न घ्या. विच ऑफ द अल्टरनेटिव्ह कॅन बी यूज्ड फॉर डिस्क्रायबिंग अ पर्सन. खालीलपैकी कोणता शब्द हा डिस्क्राइब करतो अशा व्यक्तीला, हु हॅज गुड नॉलेज, असा व्यक्ती की ज्याला खूप चांगलं नॉलेज आहे, अँड अंडरस्टँडिंग ऑफ द सब्जेक्ट, आणि जो काही सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टबद्दलची चांगली अंडरस्टँडिंग आहे, चांगलं कॉम्प्रिहेन्शन आहे, सच ॲज की जो सब्जेक्ट किंवा जे नॉलेज फील्ड असेल ती एकतर आर्टची असेल किंवा म्युझिकची असेल. कोणतेही आर्ट किंवा कला किंवा म्युझिकचं ज्याला खूप चांगलं नॉलेज आहे आणि त्याच्याबद्दलची चांगली जी समज आहे, अशा व्यक्तीला कॅनॉन्शोर असं म्हटलं जातं. आणि आपण जर पाहिलं तर कॅनिबल हा असा व्यक्ती आहे की जो मांस खातो, आणि म्हणून हे या ठिकाणी होणार नाही. कंपॅशनेट, कंपॅशनेट एक असा व्यक्ती आहे की जो काहीही करण्यास उत्सुक असतो, परंतु त्याला प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे. इथे प्रॉपर नॉलेज विचारलेलं आहे की प्रॉपर नॉलेज आहे त्याला त्या व्यक्तीला आणि त्याची व्यवस्थित समजूत देखील आहे.
कनिंग म्हणजे काय? धूर्त. एखादा व्यक्ती जर धूर्त असेल, फक्त स्वतःपुरतंच बघणारा असेल, तर त्याला कनिंग म्हटलं जातं. आणि आपल्याला जे डिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे त्या डिस्क्रिप्शननुसार आपण पाहू शकतो कॅनॉयश्योर हा जो वर्ड आहे हा आपल्यासाठी करेक्ट आहे. सो या शब्दाचा अर्थ होतो एक असा व्यक्ती की ज्याला एखाद्या फील्डमधील आर्ट किंवा म्युझिकमधील चांगली समज आहे, चांगलं नॉलेज आहे. क्लिअर? यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढे आहे द डॉक्टर गेव हिम मेडिसिन. डॉक्टरांनी त्याला मेडिसिन दिली. इन द पॅसिव्ह फॉर्म द सेंटेन्स विल बी. पॅसिव्ह फॉर्ममध्ये हे सेंटेन्स काय असेल? 4 ऑप्शन्स आहेत. द डॉक्टर गेव हिम मेडिसिन. या ठिकाणी पहा, हिम जो आहे ऑब्जेक्ट आहे आणि मेडिसिन जो आहे तो देखील ऑब्जेक्ट आहे. मेडिसिन डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, हिम इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मग जेव्हा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे दोन्ही ऑब्जेक्ट्स असतील त्यावेळेस 2 प्रकारे आपण पॅसिव्ह व्हॉइस तयार करत असतो. एक तर सुरुवात आपली हिम आहे तर ही नुसार होणार किंवा मेडिसिन नुसार आपली सुरुवात होणार. मग बघा पहिलं सेंटेन्स हिम आहे तर हिमचं आपण ही करू शकतो. क्लिअर? परंतु या ठिकाणी गेव जो आहे हा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे आणि व्हर्बचा सेकंड फॉर्म जर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्याचा वॉज प्लस V3 किंवा वर प्लस V3 होत असतो. आणि म्हणून ही नंतर आपल्याला एकतर वॉज हवा या ठिकाणी पाहिजे होतं, परंतु इथे हॅज आणि बीन लिहिलेलं आहे की जे चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन ए कॅन्सल होणार. त्यानंतर बघा मेडिसिनने आपल्या सेंटेन्सची सुरुवात होऊ शकते. सो मेडिसिनने सेंटेन्सची सुरुवात झालेली आहे. सो या ठिकाणी हा गिव V2 असल्यामुळे वॉज गिवन येईल कारण सुरुवात मेडिसिनने केलेली आहे. तर बघा या ठिकाणी वॉज गिवन आलेला आहे. आणि वॉज गिवन व्हर्ब घेतल्यानंतर जो राहिलेला ऑब्जेक्ट आहे, आता मेडिसिन ऑब्जेक्ट घेतला परंतु हा राहिलेला ऑब्जेक्ट जो आहे हा राहिलेला ऑब्जेक्ट या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि त्यानंतर बाय करून आपण द डॉक्टर ऑब्जेक्ट लिहू शकतो, परंतु प्रत्येक वेळेस बाय करून आपला जो सब्जेक्ट आहे त्याला ऑब्जेक्ट करण्याची गरज नाही. त्याला आपण नाही लिहिलं तरी चालतं. म्हणून बी ऑप्शन जे आहे ते आपल्यासाठी करेक्ट होणार. त्यानंतर पहा पुन्हा एकदा सुरुवात हीने झालेली आहे. हिमचा आपण ही करू शकतो कारण हा ऑब्जेक्ट आहे, मग याला सब्जेक्टमध्ये घेताना ही होणार. हा V2 आहे गेव, म्हणून ही नंतर आपल्याला वॉज गिवन मिळायला पाहिजे. वॉज गिवन मिळतंय का? ऑब्विसली आपल्याला मिळतंय वॉज गिवन. त्यानंतर बघा इथे जर हिम हा ऑब्जेक्ट म्हणून आपण सब्जेक्ट घेतलेला आहे तर राहिलेला ऑब्जेक्ट काय आहे? मेडिसिन. मग तो ऑब्जेक्ट जसाचा तसा खाली घ्यायचा. सो हा ऑब्जेक्ट जसाचा तसा खाली घेतलेला आहे. आता हा जो द डॉक्टर सब्जेक्ट आहे याला आपण बाय द डॉक्टर असा ऑब्जेक्ट घेऊ शकतो, परंतु घेतलं तरी हरकत नाही आणि नाही घेतलं तरी काही फरक पडत नाही, तरी देखील सेंटेन्स बरोबर असतं. म्हणजे या ठिकाणी दोन्हीही सेंटेन्सेस बरोबर आहेत. हा पॉइंट या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. अशा पद्धतीचे ज्या ठिकाणी इनडायरेक्ट आणि डायरेक्ट दोन्ही प्रकारचे ऑब्जेक्ट्स दिलेले असतील त्यावेळेस 2 विविध प्रकारे आपण आपलं पॅसिव्ह व्हॉइस जे आहे ते तयार करू शकतो. आणि म्हणून या 2 पद्धतीने आपण ते पॅसिव्ह व्हॉइस तयार केलेलं आहे. सो मेडिसिन हॅज बीन, इथे बघा मेडिसिन बरोबर आहे परंतु हॅज बीन हा जो टेन्सचा स्ट्रक्चर आहे हा चुकीचा आहे, म्हणून डी जे आहे ते कॅन्सल होणार. मग आपण पाहू शकतो बी अँड सी आपल्याला कुठे करेक्ट दिसतंय. जर इथे पाहिलं तर ए आहे, सो ऑप्शन 1 कॅन्सल होणार. बी अँड सी जर आपण पाहिलं तर ऑप्शन 3 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 3 बरोबर होईल. बाकीची ही सर्व ऑप्शन जी आहे ही चुकीची होतील. क्लिअर? सो या पद्धतीने आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसच्या प्रश्नांकडे व्यवस्थितरित्या लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. करेक्ट सेंटेन्स कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. यू ऑट हॅव हेल्प्ड हिम. लक्षात ठेवायचं हा जो ऑट शब्द असेल या ऑट शब्दानंतर नेहमी टू हा प्रेपोजिशन घ्यायचा असतो. ऑट आणि टू हे नेहमी सोबतच येतात. ऑट टू. आणि या ठिकाणी डायरेक्टली हॅव घेतलेला आहे म्हणजे हे कॅन्सल होणार. इथे ऑट नंतर टू आहे सो हे बरोबर होणार. इथे ऑट नंतर हॅव आहे सो हे चुकीचं होणार. इथे ऑट नंतर टू आहे सो हे बरोबर होणार. सो आपल्याकडे दुसरं आणि चौथं बरोबर येत आहे, परंतु दोघांपैकी कोणतंही एकच बरोबर असणार. सो बघा ऑट टू नंतर आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म लिहिणार किंवा हॅव प्लस V3 लिहिणार. ऑट टू नंतर आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म लिहिणार, परंतु इथे हेल्प्ड जो आहे हा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे म्हणजे हे कॅन्सल होणार.
सो या ठिकाणी ऑप्शन 2 कॅन्सल झालं, एकच ऑप्शन शिल्लक राहिलं. ऑट टू नंतर या ठिकाणी बघा हॅव दिसते आणि हा हेल्प्ड जो आहे हा व्हर्बचा थर्ड फॉर्म आहे आणि हेच आपल्यासाठी करेक्ट असणार सेंटेन्स. सो सेंटेन्स स्ट्रक्चरनुसार आपल्याला कोणतं सेंटेन्स बरोबर आहे चुकीचं आहे हे ओळखता आलं पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स अँड द सेंटेन्स इज बीवेअर लेस्ट समथिंग वर्स. मागच्या एपिसोडमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की लेस्टचा जो शब्द आहे आत्ताच रिसेंटली 4 डिसेंबर 2021ला जो राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर झाला त्यामध्ये अशाच प्रकारचा प्रश्न लेस्टवर विचारण्यात आलेला आहे. मग बघा बीवेअर काय आहे, एक ऑर्डर आहे म्हणजे सावध रहा बीवेअर, आणि त्यानंतर इथे दिलेलं आहे लेस्ट. मग लेस्ट आल्यानंतर दोन गोष्टी लक्षात ठेवायचं की लेस्टच्या वाक्यात नेगेटिव्ह वाक्य काही येणार नाही. लेस्टच्या वाक्यात नेगेटिव्ह कोणताच शब्द येणार नाही कारण लेस्ट हा ऑलवेज नेगेटिव्ह असतो, ऑलरेडी तो नेगेटिव्ह आहे. फक्त लेस्टच्या वाक्यात पुढे शुड येणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे इथे वर्स नंतर आपल्याला जर सांगितलं असेल विल हॅपन बरोबर आहे तर चुकीचं होणार, कॅन हॅपन बरोबर आहे तर ते चुकीचं होणार, शुड हॅपन जर दिलेलं आहे तर लेस्टसाठी शुडच वापरला जातो, वुडही वापरला जात नाही, म्हणून ऑप्शन 2 जे आहे ते करेक्ट होणार. बीवेअर लेस्ट समथिंग वर्स शुड हॅपन टू यू. बीवेअर नाही तर काहीतरी वाईट तुझ्यासोबत घडणार, या पद्धतीने हे सेंटेन्स आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग आर इज अपोजिट इन द मिनिंग ऑफ रेप्रेहेन्सिबल. रेप्रेहेन्सिबलचा अर्थ काय होतो, ज्याला क्रिटिसाइज केलं जातं, जे काही निंदनीय असतं त्याला म्हणतो आपण रिप्रिहेन्सिबल. सो आता बघा या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे अपोजिट वर्ड. आपल्याला काय विचारलेलं आहे, अपोजिट वर्ड म्हणजे निंदनीयच्या विरुद्ध अर्थाचा शब्द काय होणार, स्तुती करणे. बघा या ठिकाणी लॉडेबल आहे आणि लॉडेबलचा अर्थ होतो स्तुती करणे, प्रशंसा करणे, प्रशंसनीय जे आहे ते. सेपरेबल म्हणजे ज्याला सेपरेट करता येऊ शकतं, हे अपोजिट होऊ शकत नाही. मॅनेजेबल ज्याला मॅनेज करता येऊ शकतं ते देखील होऊ शकत नाही, आणि फेवरेबल जे आहे हे देखील आपलं उत्तर होऊ शकत नाही. सो एकच आपल्याकडे शिल्लक राहिलं लॉडेबल म्हणजे प्रशंसनीय. सो ऑप्शन 1 मध्येच ए आहे म्हणून हे आपलं उत्तर बरोबर असणार. सो या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा निंदनीय. जो काही निंदनीय अपराध असेल, निंदनीय कृत्य असेल त्याला आपण काय म्हणतो, रिप्रेहेन्सिबल म्हणतो. त्याला काय म्हणतो, रिप्रेहेन्सिबल असं म्हणतो. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग वर्ब्स आर इन द करेक्ट टेन्स ऑफ द फॉलोइंग वर्ब गिवन इन द ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये काही वर्ब दिलेले आहेत ते कोणत्या फॉर्ममध्ये बरोबर असतील ते आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा वी डॉट 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 गेट अप ॲट 4 आम्ही 4 वाजता उठतो किंवा आम्ही 4 वाजता उठलो किंवा आम्ही 4 वाजता उठणार. अँड डॉट 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 लिव्ह फॉर द एअरपोर्ट आणि एअरपोर्टला निघालो किंवा निघतो. पहा वी नंतर जर विल गेटअप घेतलं आणि लेफ्ट घेतलं तर एक ॲक्टिव्हिटी फ्युचरची होईल, दुसरी ॲक्टिव्हिटी पास्टची होईल. अशा प्रकारे आपण करू शकत नाही. वी विल गेटअप ॲट 4 आम्ही 4 वाजता उठणार, आम्ही 4 वाजता जागी होणार आणि एअरपोर्टला गेलो असं होऊ शकत नाही. म्हणजे हे ऑप्शन आपलं करेक्ट होऊ शकत नाही. त्यानंतर बघा वी गॉट अप अँड लेफ्ट. आपण असं म्हणू शकतो वी गॉट अप ॲट 4 आम्ही 4 वाजता उठलो आणि लेफ्ट फॉर द एअरपोर्ट आणि एअरपोर्ट जाण्यासाठी निघालो. सो हे ऑप्शन जे आहे हे आपल्यासाठी राईट होऊ शकतं. त्यानंतर बघा वी गॉट अप ॲट 4 आम्ही 4 वाजता उठलो अँड लीव, आणि इथे जर आपण लीव लिहिला तर हा होणार व्हर्बचा फर्स्ट फॉर्म. आम्ही 4 वाजता उठलो आणि एअरपोर्टला जातो. सो या ठिकाणी एक पास्टची घटना होते आणि एक प्रेझेंटची घटना होते. बॅलेन्स क्लिअर होत नाहीये, म्हणून हे ऑप्शन देखील काय होणार, कॅन्सल होणार. वी गॉट अप ॲट 4 आम्ही 4 वाजता उठलो आणि एअरपोर्टला जाणार. 4 वाजता उठलो आणि एअरपोर्टला जाणार, 4 वाजता उठतो आणि एअरपोर्टला जातो असं आपण म्हणू शकतो. परंतु या ठिकाणी 4 वाजता उठलो आणि एअरपोर्टला जाणार अशा पद्धतीने देखील आपण बॅलन्स करू शकत नाही. म्हणून आपल्यासाठी करेक्ट होणार वी गॉट अप ॲट 4 आम्ही 4 वाजता उठलो अँड लेफ्ट फॉर द एअरपोर्ट आणि एअरपोर्ट जाण्यासाठी निघालो. सो आपल्याकडे 2 हे ऑप्शन जे असेल हे करेक्ट असेल. आणि एक अंतिम प्रश्न पाहूया या पार्टचा. यानंतर आणखी एक पार्ट आपण या क्वेश्चन पेपरवर करणार आहोत. सिलेक्ट द क्लोजेस्ट एंटोनिम ऑफ द वर्ड एक्सटेम्परी. एक्सटेम्परी या शब्दाचा अर्थ होतो विदाउट प्रिपरेशन.
कोणतेही प्रिपरेशन न करता जेव्हा तुम्ही एखादं भाषण देतात किंवा कोणतेही प्रिपरेशन न करता तुम्ही एखादा परफॉर्मन्स देता त्याला म्हटलं जातं एक्सटेम्प्री. जरी हे एक्सटेम्पोर असं दिसत असलं तरी याचं करेक्ट प्रोनाउन्सिएशन एक्सटेम्प्री असंच आहे. तर बघा, सिलेक्ट द क्लोजेस्ट अँटॉनिम. आपल्याला विरुद्ध अर्थाचा शब्द विचारलेला आहे एक्सटेम्प्रीचा. एक्सटेम्प्रीचा अर्थ होतो विदाउट प्रिपरेशन. मग जे विदाउट प्रिपरेशन आहे ते एक्सटेम्प्री आणि जे विथ प्रिपरेशन असेल त्याला आपण काय म्हणणार, त्याचा अँटॉनिम. तर बघा, केअरफुल म्हणजे सावध होऊ शकत नाही. एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा एक्सटेम्प्रीचा विरुद्ध अर्थाचा शब्द होणार नाही. वेल प्रिपेअर्ड, बघा या ठिकाणी आपण पाहू शकतो वेल प्रिपेअर्ड. जे वेल प्रिपेअर्ड आहे तेच कशाच्या विरुद्ध आहे, एक्सटेम्प्रीच्या विरुद्ध आहे. सो ऑप्शन 3 जे आहे हे आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन होणार. नन ऑफ द अबव हे ऑप्शन आपण आता घेऊ शकत नाही. तर या पद्धतीने एक्सटेम्प्री म्हणजे काय, विदाउट प्रिपरेशन, आणि वेल प्रिपेअर्डचा अर्थ काय होतो, खूप चांगल्या प्रकारे प्रिपेअर किंवा पूर्वतयारी करून तयार केलेलं. तर हा याचा करेक्ट अँटॉनिम होईल किंवा हा याचा करेक्ट अपोजिट अर्थाचा शब्द होईल. तर हे होतं पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2013 मध्ये जी परीक्षा घेण्यात आली होती तो हा पेपर आहे. आणि यापैकी 20 महत्त्वाचे प्रश्न आपण या पहिल्या भागामध्ये घेतलेले आहे. राहिलेले सर्व प्रश्न आपण आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये घेणार आहोत. तर आजच्या सेशनमध्ये फक्त इतकंच. भेटूया पुढच्या एका नवीन भागामध्ये. थँक्यू सो मच.